गुगऱ्या करून डाळ दळून आणायची, त्याचे लाडू करायचे आणि कांदा वाळला ना ते चिवड्यात टाकायचं तळून. तुला लाडू करायचे असल्या, चिवडा करायचा असल्या आम्ही करून देतो तुला. दिवाळीला इथं राहते का, जाते तिकडं. आपल्या तिकडं काहीच नाही असं कोकणात, काहीच नाही. माशीन भात, माशीन भात. बाई मी कोंड्याला जायची माझ्या नाताला घेऊन. मस्त आहे ना. हे बघ इथे हात ठेव, एक हात इथे, एक हात इथे. चला झालंय चकला. चकल्याचा शेप बघा इकडे. तू काय असे चकल्या करतेस आहेस, त्यांना करायचं सांग ना. ते नाही मलाच करायचंय. हा मग सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसे सगळे टाकाटक ना, होप सो सगळे टाकाटक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सो मला माहिती आहे की आपले 4 दिवस व्लॉग आले नाही आहेत. सो ॲक्च्युली टाईम मिसमॅच होते, व्लॉग पण शूट करायला टाईम नाही मिळाला, म्हणून मग 4 दिवस काही व्लॉग टाकले नाहीत. आज एक व्लॉग येईल आपला, त्या दिवशीचा एक विस्पर चॅलेंजचा थोडासा अर्धा पार्ट राहिला आहे, त्याच्यात पण फुल धमाल आहे, मजा आहे, कॉमेडी आहे. सो तो व्लॉग आज येईल. सो आज टाकेनच तो. आणि त्याच्यानंतर आत्ता आम्ही निघतो आहे की माझी ड्रेसिंग चेंज करायची आहे. त्याच्यानंतर आपला जो आतमधला जो बोटामधला जो हाड ब्रेक झाला होता, बाजूला सरकला होता, तो परत अलाईन झाला आहे की नाही, म्हणजे तो सरळ रेषेत परत आला आहे की नाही ते बघण्यासाठी आपण आता एक्सरे करायला जाणार आहे. सोबत ड्रेसिंग पण चेंज करणार आहे. टाके तर त्या दिवशी आपण काढून घेतले. सो आता आम्ही निघतोय डॉक्टरकडे जायला. 12ची अपॉइंटमेंट आहे आणि आता वाजले 11:30. मी इकडे फुल एकदम रेडी झालोय आणि मॅडम अजून इस्त्रीच करतायत. तोपर्यंत डॉक्टर निघून जाईल. त्याच्यानंतर आपण जाणार. हा, त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे दिवाळीचं सामान आणायला. थोडीशी शॉपिंग पण करायची आहे आणि शॉपिंग करायची आहे डीमार्टला. सस्ते में मस्त. तुम्हाला साडी आपण डीमार्टला घेऊ नाही? अरे घेऊया रे, भारी भेटते खरंच, स्वस्ते में मस्त. अरे 50 कमाल 25 में. आपण मूळचंद नको, तिथे चांगलं नसतं, तिथे फक्त पैसे जास्त असतात, साडी नसते चांगली. डीमार्टला क्वालिटी. बाय वन गेट वन. अरे ते फसवतात. नाही, परत 800 रुपयेच किंमत असते तिची ऑलरेडी. कुकरची शिट्टी झाली इकडं, करू का बंद? अरे तुमचं अजून पण नाही इस्त्री झाली, आता परत मेकअप. अरे किती वेळ लागेल. हा, केस विंचरते ते दिसते आम्हाला पण. ते पण काय लाडू टाकता का? नाही ते कशाला लाडू. नाही, मला वाटलं काय लाडू टाकता. हे सुरी भिजून गुगऱ्या करून डाळ दळून आणायची, त्याचे लाडू करायचे आणि कांदा वाळला ना ते चिवड्यात टाकायचं तळून. तुला लाडू करायचे असल्या, चिवडा करायचा असल्या आम्ही करून देतो तुला. दिवाळीला इथं राहते का, जाते तिकडं. गावाला जाऊ आम्ही कोकणातले होत ना. कोकणातले काय, कोकणात भारी आहे तिकडं. मी राहिलेली ना कोकणात. हा, गळ्याला. आम्ही रत्नागिरी. मग रत्नागिरीच्या तिकडच आहे ना. मी 2 वर्ष राहिलेली तिकडं कोकणात. कोकणात काहीच माहिती नाही की काहीच नाही पुसातीला. आमच्याकडे कसे भात कापतात ना आता, त्याच्यामुळे मग टाइम नाही मिळत असं करायला. त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच बघते कांदा वगैरे असं. ते काय ते 100 वाळू टाकते. आपल्या तिकडे काहीच नाही असं कोकणात, काहीच नाही. माशीन भात, माशीन भात. बाई मी कोंड्याला जायची माझ्या नाताला घेऊन. पीठ, चटणी आणि माळू आणायची. नाही तिथं माशीन भात. अगं कुत्रे चपाती भाकरी खात नाही खात. आणि तिकडं कोकणातल्या लोकांना भेटत नाही हो बाई. आम्ही करून दे सगळ्याला, कोणी म्हणलं त्याला. आम्ही आता इथेच थोडं करतोय. हो, करायचं थोडं थोडं. बस मग चला. मालक आहेत का? हो, मालक आहेत. हो, कोकणातले. बरोबर, मी कोकणात होते भैया. कुठं? गयाला. गोव्याला होतात काय? मी रत्नागिरीला. होय काय? नातू तुमच्यासारखा होता ड्युटीला. होय काय? आणि त्याला झालता मुलगा, मला नेलत. हा, वर्षभर होती. वर्षभर होती काय? कोकणात मात्र लेकर मत आहे, माणसं लई चांगले, मात्र हवामानच काही नाही. आणि तिथं माशीन भात खाते तर ती एक ताप येऊ लागलं. कोंड्याला जाऊन लागलं पीठ कूट. इकडे ना जरा 2 मिनिटं. इकडे भाऊबीज तुम्हाला.
मागू नका परत इन ऍडव्हान्स. हो म्हणजे आता पगार झाला ना ते डायरेक्ट हे आम्ही घ्या भाऊबी, पाकिट भरून टाकली. टेन्शन नाही, पहिले तुमच्यापासून सुरुवात केली आपण. एवढे उदार. आणि तुला टायमिंग समजतो? टायमिंग तुला कमी सांगू समजून? मी वहिनींकडनं शिकते. मी याचं काय करू? एवढे संपतील का मला? संपतील. नाही संपले तर परत दे. प्रत्येक वेळी एवढे जास्त देता मग मला वाईट वाटतं. हाय मेरा दिल. कोण आहे? सूर्या बरोबर दोघंच गावाला आहे? हा पिंपळी सौदागर हॉटेल आहे. ही अशी एवढी हॉटेल कशी आहे? पुणे. मॅडम काय काय सामान घ्यायचं दिवाळीचं आपल्याला? आपल्याला तूप घ्यायला लागेल. तूप कशाला? डालडा. नाही खायचं तर व्यवस्थित खायचं. अरे आपल्याला कुठे ते खायचंय? डालडा वगैरे ते आपल्याला नाही लोकांना नसतं द्यायचं आहे. चालत. लोकांना कोणाला द्यायचंय? अरे म्हणजे आपल्या घरात आम्ही ते डालडाच घेतो. आता मग आपल्या घरातल्याच सासू सासऱ्यांना द्यायचं म्हणजे म्हटलं सासू सासऱ्यांना तुम्ही डालड्यातलं देणार का? सासू सासरे बरोबर तुम्हाला आपलं लाडू बिडू तुपातले देतात करून. आम्ही मम्मी पप्पा पण डालड्यात हा आम्ही पण डालड्यातलंच खाणार तुम्ही आम्ही पण डालड्यातलं डालड्यातलं एवढी लोक डालड्यातलंच खातात. तूप थोडी सगळ्यांकडे असतं. खायचं तर मग ते व्यवस्थित खाऊ. आम्ही हेल्दी गरीब खा, आहे. थोडस आम्ही खा, थोडस खा पण ते हेल्दी खा. हा दीदी तोंडावर का घेतलीस का पिशवी? सो गाईज आता आम्ही जस्ट ड्रेसिंग आपली चेंज केली आणि आम्ही आता चाललो डीमार्टला. थोडीशी फराळासाठी खरेदी करायची आहे. आणि काय घ्यायचं आहे हो? गाडी लावायला जागा नव्हती. सो आता इथनं चालत जायचं भर उन्हातनं. मॅडम तुमचा आता कलर बदलणार, ओरिजिनल कलर येणार तुमचा. लागेल बारीक लागतो. या पाठव काय काय घेतलं ते? चकली पीठ घेतलं, मैदा झाला, अजून काय घ्यायचे? पंत घेतल्या रवा कशाला सगळे त्या ह्याच्यात करंजीत मिक्स करायला त्या ह्याच्यात. तुम्ही त्यातलं बरोबर धापलं था. चांगला आहे ना कलर? कसा? सारखं अरे मला असे आवडतात ऑफिशियल कलर्स. तोच तो आहे ऑलरेडी एक कलर. नाही माझ्याकडे हा. आणि असं फुल स्लीवचा. तो झाला संपला, 2 वर्ष झाली त्याला. तो चांगला दिसतोय. हा बघ. यो हनी मला पण सिंग पाहिजे आता. मस्त आहे ना? माझ्या ड्रेस मी घेऊन जाते ना. कितीला आहे? 100 रुपये की? 150. हे चांगलं दिसतोय. छान दिसतं. मी घेऊन जाते. ट्राय करून. अजून तुमच्या चपला राहिलेतच. हे झकामका झकामका. हे शूज कोण आहे? सासरी पोहना. सासरी पोहना आता रनिंगला शूज घेतले मॅडमने. डान्स करा. डान्स करा डान्स. असा असा हात ठेवा बा असा. हा व्हेरी गुड. गुड गर्ल. ओ हा हे बघ एक हात इथे ठेवायचा कमरेवर. हे बघ असा इथे कमरेवर हात ठेवा. हे बघ असा असा. हा आणि एक हात इथे गालावर गालावर असं. तुझं नाव काय आहे? तो दादा नसतोय. या इकडे. एक चिवळू नका रे तिला. डान्स करा. डान्स तिला ती स्टेप शिकवा. गालावर हट्टे बघ गालावर. एकच स्टेप आहे आपल्याकडं. एकच स्टेप आहे. हा अजून एक आहे ना. दुसरी एक स्टेप करा. 3. काकीला आवाज दे. काकी कुठे आहे? काकी काकीला आवाज दे. काकीला म्हणून डान्स करायला. डान्स करा या. हे बघ इथे हात ठेव. एक हात इथे. हा एक हात इथे. हा आणि एक हात इथे. एक हात इथे. हा हाय गाईज कर. हाय हाय हाय.
मगाचपासून सांगतोय जेवण घे जेवण घे. तू कुठे चाललास गावाला? सो गाईज आता आम्ही बसलोय फराळ बनवायला. दिवाळीची तयारी चालू आहे. सो फराळ बनवण्यासाठी आम्ही आणलेत राजस्थानवरून माणसं. हे बघा आता प्रत्येक जण बसलेला आहे. हा इकडे बदाम पिसतोय सागर, त्याच्यानंतर दिदी किती खोबरा, आणि आता मॅडम ह्या कसलं पीठ आहे हो? चकलीचं पीठ आता उकडून घेतलेलं आहे. आता तो मळतायत आणि इकडं छोट्या वहिनी काहीशा करतायत. काय करतायत? खोबरं कापतायत आणि हे खोबरं खात आहेत. मुन्ना फक्त आमचं ट्रान्सपोर्टेशनचं काम करणार आहे. काय सामान लागले की लगेच खाली गाडी घेऊन जाणार. सो आता मुन्ना काय आणायची तुला? वेलची पावडर आणि काय स्टिंग. पहिली स्टिंग नको, बटर पेपर, वेलची पावडर आणि स्टिंगच्या 2 बाटल्या. म्हणजे आज रात्रीच सगळा फराळ. 3 वस्तू. हाय खायला हाय 5-5 वाले पुढे. चला झालंय चकला. चकल्याचा शेप बघा इकडे. तू काय असे चकल्या करतेस? त्यांना करायचं सांग ना. ते नाही मलाच करायचे. हा मग तूच कर ते. तू पीठ मळ ना. पीठ मळ ना तू. दल कशात झाल्यास? सो गाईज आता आम्ही ट्राय करतोय एअर फ्रायर. त्याच्यामध्ये मी बनवतोय भेळ, सुकी भेळ, म्हणजे तो सुका चिवडा जो असतो ना तो ट्राय करतोय. हा आता एअर फ्रायर आहे जो की लग्नात आम्हाला गिफ्ट मिळाला होता. आणि त्याच्यामध्ये आता मी टाकलं, याच्यामध्ये बघा लाह्या टाकल्यात, त्याच्यानंतर मीठ चवीनुसार, त्याच्यानंतर टाकले हळद, तिखट आणि कढीपत्ता. सो हा आता कसा फ्राय होतो एअर फ्रायमध्ये तो बघूया. पहिल्यांदाच ट्राय करतोय आपण. तर मित्रांनो आता आपण एअर फ्रायर लावलेला आहे आणि हे बघा हे सगळे ऑप्शन्स आले त्याला. पण आता काय काय ऑप्शन सिलेक्ट करायचे ते बघितले नाहीत आपण. एक काम कर, यूट्यूबला व्हिडिओ बघ पटकन 1 मिनिटात, म्हणजे आपल्याला कळेल मेन्यू कसा सिलेक्ट करायचा आहे तो. तुला बघ काय कळतंय काय? खूप जास्त मेन्यू आहेत गाईज. फायनली यूट्यूबला बघून आपण 185 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर ठेवलंय आणि 5 मिनिटासाठी ठेवलंय. सो आता बघूया. हे बघा 5 मिनिटात होतोय का आपला चिवडा तयार एकदम छकासमध्ये. आणि गाईज इकडे आपल्या चकल्या तयार होत आहेत. पहिले चकल्या एकदम थोड्याशा काळ्या काळ्या झाल्यात आणि या बाकीच्या आता होत आहेत मस्तपैकी येल्लो येल्लो मध्ये. काळोखात दिसत नाहीत काय? एक हॅलोजन येऊ द्या. दिदी आमची पीठ मळून मळून दमली. हे मळ ग तू चांगल्या. फायनली इकडे आपला 5 मिनिटं झालेत. आता ओपन करून बघूया आपण. ओ वाव, 1 नंबर. हे दिदी चिवडा बघ, खतरनाक. वास बघ वास. अरे गरम असेल तर आता बरोबर नाही लागणार. थांब थंड होते. भाजेल ना यार. तरी पण खायची नव्हती ही. तर मित्रांनो आमच्या इकडे आता शंकरपाळ्या पण तयार होत आहेत आणि ह्या शंकरपाळ्या काहीशा अशा झाल्या आहेत थोड्याशा. आणि इकडे आमच्या चकल्या पण झाल्यात, पण थोड्या थोड्या इकडे काळ्या झाल्या आहेत. ह्या पण इकडे काळ्या झाल्या आहेत, पण ह्या थोड्याशा व्यवस्थित झाल्यात बऱ्यापैकी. अजून बाकीच्या तळतोय मी अजून. आणि इकडे अर्ध मॅन्युफॅक्चरिंग आता शंकरपाळ्यांचं चालू आहे. मुन्ना आता नकाशा कोरतोय. परफेक्ट परफेक्ट. हा मुन्ना हुशार आहे रे आमचा. ती तुला नाही जमत आहे. नाही बाबा मी चालले आता. काय परिस्थिती आले झोपून चकल्या पाडल्या जातात. झोपून काहीतरी बोलू नका. दिदी झोपली? दिदी कुठे आहे? कुठे गेल्या? होय तू गरम टेकीन मी. चल ना उठ ना. सो गाईज आत्ता वाजलेत रात्रीचे 1:15 आणि आता आमचा आटकलंय बऱ्यापैकी. आणि ते बरोबर आहे, तो होईल बरोबर. आता शेवटचे शंकरपाळ्याचं सेटअप राहिलेलं आहे इकडे. आणि इकडे चकल्या बऱ्यापैकी झाल्यात, मी दळून काढलेले आहेत. आता थोडंसं शिल्लक आहे. 2 वाजेपर्यंत एक अर्धा पाऊण तासात होईल. सो 2 वाजेपर्यंत फराळ. आता उद्या बनवायचं आम्हाला चिवडा आणि शंकरपाळ्या म्हणतोय, सॉरी करंजा. असं 2 आयटम उद्या बनवायचे सकाळी.